नमस्कार. मराठी उद्योगाच्या औद्योगिक प्रशिक्षणासाठी खास बनवलेल्या बिगली चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. बिगलीच्या या तिसऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत 5S लीन मॅन्युफॅक्चरिंग संकल्पनेमधली अतिशय महत्त्वाची 5S ही संकल्पना आज आपण शिकणार आहोत. 5S ही संकल्पना जपानमध्ये विकसित झाली. जस्ट इन टाईम म्हणजे योग्य वेळी योग्य वस्तू योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात उपलब्ध होणे. या प्रकारच्या व्यवस्थापनाला 5S ही संकल्पना अत्यंत उपयोगी ठरते. किंबहुना 5S शिवाय जस्ट इन टाईम साध्य होणं शक्य नसतं. गेंबा अर्थात वर्कप्लेस किंवा प्रत्यक्ष काम करण्याची जागा ही अत्यंत सुव्यवस्थित, प्रभावी आणि उत्पादनशील राखणं हे या संकल्पनेचं प्रमुख वैशिष्ट्य. प्रत्येक वस्तूला आपापली जागा उपलब्ध असणे आणि प्रत्येक वस्तू जागच्या जागी मिळणं हे या संकल्पनेचं प्रमुख सूत्र आहे. 5S मुळे गेंबा नेहमी स्वच्छ, अडगळमुक्त, नीटनेटकं, सुरक्षित आणि काम करण्यास उत्साहवर्धक असं राहतं. पहा बरं, तुमची काम करण्याची जागा कशी आहे? तुम्हाला हव्या त्या वस्तू, टूल्स, मोल्ड्स, ग्राहकाकडून आलेल्या वस्तू वेळच्या वेळी सापडतात का? आणि त्या शोधण्यामध्ये जाणारा वेळ हा कितीही असू शकतो आणि तो नक्कीच अनुत्पादक असतो, नाही का? किंबहुना कित्येकदा असं झालं आहे की आणलेली वस्तू सापडली नाही म्हणून पुन्हा नवीन आणण्याची वेळ आली आहे. तुमचे शॉप फ्लोअर, कार्यालय जर 5S ने प्रभावित असेल तर तुम्हाला काम करण्यास उत्साह वाटेल, हो ना? मुख्यतः ओसादा आणि हिरोयुकी हिरानो या दोघांनी 5S ही दोन भिन्न विचारसरणीतून सांगितले आहेत. आपल्याला ठाऊक असलेली म्हणजे भारतात ठाऊक असलेली हिरानो यांनी सांगितलेली, कारण ती टोयोटो कंपनीने स्वीकारली आणि टोयोटो कंपनीची TPS म्हणजे टोयोटो प्रोडक्शन सिस्टम ही पुढे लीन मॅन्युफॅक्चरिंग प्रणाली म्हणून ओळखली गेली. अर्थात ती देखील 4S पर्यंतच. असो, त्यात आत्ता नको शिरूयात. या संकल्पनेला 5S असं नाव का दिलं गेलं? कारण अत्यंत सोपं आहे. या संकल्पनेत साधायच्या असलेल्या 5 महत्त्वाच्या कृतींची जपानी भाषेतील S या उच्चाराने सुरू होणारी नावे. अर्थातच त्यांचं इंग्रजी भाषांतर देखील त्या S या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दातूनच सांगितलं गेलं आहे. कोणते आहेत हे शब्द? जपानी भाषेत सेरी, सेतॉन, सेसो, सैकेत्सू आणि शित्सुके. तर इंग्रजीमध्ये सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज आणि सस्टेन. पुन्हा ऐका. जपानी भाषेमध्ये सेरी, सेतॉन, सेसो, सैकेत्सू आणि शित्सुके. तर इंग्रजीमध्ये सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज अँड सस्टेन. तुम्हाला यासाठी मराठीमध्ये शब्द शोधता येतात का? पहा. पहिला S, सेरी म्हणजे सॉर्ट म्हणजे वेगवेगळे करणे. काय? तर कामाच्या जागी असलेल्या आवश्यक आणि अनावश्यक वस्तू एकमेकांपासून वेगळे करणे. अनावश्यक म्हणजे ज्या गोष्टी आपण रोजच्या कामासाठी वापरत नाही, अगदी 8-8, 15-15 दिवसात किंवा महिनाभरात देखील आपला त्यांना हात लागण्याची शक्यता नसते, अशा साऱ्या वस्तू. लक्षात घ्या, अशा साऱ्या वस्तू मग त्या कितीही महाग असल्या तरी त्या कामाच्या जागी अनावश्यक आहेत. अनावश्यक म्हणजे फेकून देण्यायोग्य नव्हे, तर त्या कामाच्या जागी त्या निरुपयोगी आहेत. त्या तिथे राहून तुमच्या हालचालींना अडथळा आणत आहेत. अशा सर्व अनावश्यक वस्तू कामाच्या जागेपासून दूर करणे म्हणजे सेरी. तुम्ही जेव्हा तुमच्या शॉप फ्लोअरवर सेरी कराल तुम्हाला तेव्हा जागा कितीतरी मोकळी झालेली दिसेल, हो ना? आता आपण सेकंड S पाहूया. दुसरा S, सेतॉन. तुम्ही सेरी केलेत की तुमच्या लक्षात येईल तुमच्याकडे किती मोकळी जागा उपलब्ध आहे ते. तुम्हाला पूर्वी असंही वाटलं असेल की कारखान्याची जागा कमी पडते, त्यामुळे उत्पादनात अडथळे येतात. सेरीनंतर हा समज नक्कीच नाहीसा होण्याची शक्यता आहे. आता आपण सेतॉन म्हणजे काय ते पाहू. सेतॉन किंवा इंग्रजीमध्ये सेट इन ऑर्डर म्हणजे मराठीमध्ये नीटनेटके. अर्थात प्रत्येक वस्तू, टूल्स, कच्चा माल, तयार माल ठेवण्यासाठी योग्य जागा ठरवणे आणि त्या जागी त्या गोष्टींची स्थापना करणे. असं करताना वारंवार लागणाऱ्या वस्तू तुमच्या जवळ स्थापित करा,
तर नेहमी न लागणाऱ्या वस्तू स्टोअर्स किंवा दुसऱ्या लांबच्या जागी स्थापित करा. अशी मांडणी करताना तुम्ही मशीन्स, वर्क टेबल्स यांची देखील पुनर्रचना करू शकता. अशी नवीन आखणी करत असाल तर यात वस्तूंची कमीत कमी वाहतूक करावी लागेल असं पहा आणि यासाठी आमचा टीमवूडवरील व्हिडिओ जरूर पहा. आखणी करून मग त्याप्रमाणे शॉप फ्लोअर त्याची रचना करा. गँगवेज, वॉकवेज पिवळ्या रंगाने आखून घ्या आणि ते वाळू द्या. तुम्ही वस्तूंना जागा ठरवून त्यांची त्या त्या जागी स्थापना देखील कराल, परंतु इतर कोणीही ती वस्तू वापरल्यानंतर पुन्हा त्याच जागी ठेवायला हवी ना. ते कसे होणार? त्यासाठी एक आयडिया आहे, रिटर्न ॲड्रेस सिस्टम. म्हणजे वस्तू वापरणाऱ्याला वस्तू परत कुठं ठेवायची ते आपोआप कळलं पाहिजे. म्हणजे वस्तू जिथं ठेवायची त्या ठिकाणाला त्या वस्तूच्या नावाचे लेबल लावायला हवे. त्या ठिकाणचा पत्ता देखील ठरवायला हवा. जसं की रॅक असेल किंवा कपाट असेल तर त्याला क्रमांक देता येईल. रॅकमधील कप्प्यांना देखील चढत्या किंवा उतरत्या क्रमाने ABC अशी लेबल्स लावता येतील. चला एकदा करून तर पहा. आता आपण पाहूया तिसरा एस म्हणजे सेसो. सेसो म्हणजे इंग्रजीमध्ये शाईन आणि मराठीमध्ये स्वच्छता. कामाची जागा कायम स्वच्छ ठेवायला हवी. मूळ उद्देश हा आहे की प्रत्येक वस्तू नेहमी स्वच्छ आणि उपयोग्य स्थितीत ठेवावी. म्हणजे जेव्हा एखाद्याला त्या वस्तूची आवश्यकता असेल तेव्हा ती त्याला लगेच वापरता येईल. कामाची जागा स्वच्छ ठेवल्यामुळं उपकरणं, टूलिंग्स, इतर साहित्य आणि कामाची चालू स्थिती सहजपणे नजरेस पडते. लगेच तपासणी देखील करता येते. रोजच्या रोज कामाची जागा, साधने, यंत्रसामग्री स्वच्छ असावी आणि तपासून घ्यावी. सेसो म्हणजे नुसती वारंवार स्वच्छता करणे नव्हे. लक्षात घ्या, सेसो म्हणजे नुसती वारंवार स्वच्छता करणे नव्हे, तर कामाची जागा आणि साधने अस्वच्छ होता नयेत याची काळजी घेणं. सेसो संकल्पनेचा हा मूळ संदेश ध्यानात ठेवणं अधिक महत्त्वाचं. चौथा एस, सैकेत्सू. सैकेत्सू म्हणजे इंग्रजीमध्ये स्टँडर्डाइज आणि मराठीत प्रमाणित. कामाच्या जागेसाठी, तिथल्या व्यवस्थापनासाठी मानके ठरवून घ्या. कोणत्या वस्तू किती ठेवायच्या, कशा ठेवायच्या, त्याची प्रमाणे सहजपणे कोणालाही कशी समजतील यासाठी आधी विचार करून नोट्स काढा आणि त्याप्रमाणे सदैव अंमलात आणा. कामाच्या जागी पट्टे आखण्यासाठी किंवा रिजेक्टेड, ॲक्सेप्टेड वस्तू निर्देशनासाठी किंवा आग, सुरक्षा इत्यादी आरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानक रंगांचा आणि खुणांचा वापर करा. जसं की आपण विमानतळ, रेल्वे स्टेशन या ठिकाणी केलेला असतो. व्हिज्युअल फॅक्टरी ही संकल्पना समजून घेतलीत तर यावर अधिक काम करता येईल आणि यासाठी आमचा या विषयावरील व्हिडिओ नक्की पहा. 2S आणि 4S यांच्या योग्य वापराची परिसीमा म्हणजे संपूर्ण कारखान्यात कोणत्याही वस्तू कुठे, किती आणि कशा आहेत हे कोणालाही अगदी त्वरित समजू शकतं. आता आपण 5वा एस बघूया. 5वा एस आहे शित्सुके. शित्सुके या जपानी शब्दाचा खरा अर्थ स्वयंशिस्त. इंग्रजी भाषांतरात तो सस्टेन म्हणजे सातत्य किंवा टिकवून ठेवणे असा केला गेला आहे. आता शिकलेले चारही एस वारंवार अंमलात असणे म्हणजे शित्सुके. सेरी, सेतॉन, सैकेत्सू वारंवार करण्यासाठी वार अथवा तारीख अथवा महिना ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे नेहमीच करत राहा. सेसो ही तर रोजचीच बाब आहे. तिचं ध्यान काम करताना देखील असू द्यात. तरच तुमचा कारखाना सदैव स्वच्छ, अडगळमुक्त, नीटनेटका, सुरक्षित आणि काम करण्यास उत्साहवर्धक राहील. जेव्हा तुम्ही संपूर्ण टीम एकत्र येऊन 2 किंवा 3 दिवसात या साऱ्या गोष्टी करता त्याला 5S ब्लास्ट असं म्हणतात. परंतु तुम्हाला लक्षात आलं असेलच की तेवढं पुरेसं नाही. सातत्य आणि स्वयंशिस्त हे अत्यंत महत्त्वाचं. 5S प्रभावित कारखाना हा 5S आहे किंवा आम्ही 5S करतो असं सांगायची गरज पडत नाही, तर तो आपोआप ओळखू येतो. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे व्यवसायातील मालकापासून ते कामगारापर्यंत सर्वांनाच आपल्या व्यवसायाविषयी जिव्हाळा, आपुलकी तयार होते. कामाची जागा सदैव गुणवत्तापूर्ण, उत्पादनशील आणि सुरक्षित राहते. आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ग्राहकाच्या भेटीपूर्वी किंवा ISO ऑडिटपूर्वी इतर सर्व कामे टाकून आवराआवर करावी लागत नाही.
त्यांना तुमचा कारखाना नक्कीच आवडतो, तेथील काम आवडते आणि तुमच्यावरील विश्वास देखील दृढ होतो. तुम्हाला 5S या विषयावरचा संक्षिप्त व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.